नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर। तर आज आपण ऊसामध्ये आंतरमशागत चालू केलेली आहे आणि हे तुम्ही पाहू शकता, ह्याच्यामध्ये आपण तिरी मारून घेत आहोत। खोडवा आहे 3ऱ्या वर्षाचा। आता हे सरी जी स्टार्टिंगला सोडली होती 5 फुटाची सरी होती। आता 3रा वर्षाचा खोडवा असल्यामुळे जी ऊसाची जी गड्डे आहे ते वाढून 5 फुटाची न राहता 4.5 फुटापर्यंत ही सरी झालेली आहे। आणि हे सांगायचं कारण की आपण ट्रॅक्टर महिंद्रा ओजा आंतरमशागत करण्यासाठी आपण हिच्यानं करत आहोत ट्रॅक्टरच्या साहाय्याने। तर ट्रॅक्टरची सेटिंग कसं लावायची किंवा ऊसामध्ये तिरी मारत असताना ट्रॅक्टरची तिरीची सेटिंग कशी लावायची, कारण की हे सांगण्याचा उद्देश की हे पूर्ण ट्रॅक्टर जे ऑटोमॅटिक आहे। आणि तुम्ही पाहू शकता आपण नॉर्मलमध्ये हार्डमध्ये पहिल्या गिअरमध्ये आपण ट्रॅक्टर चालवत आहोत आणि 4 व्हील ड्राईव्ह चालू केलेला आहे आपण। हे पाहू शकता तुम्ही, तिरी आहे मागल्या बाजूला आणि तिरी कशी लागलेली आहे तुम्ही पाहू शकता। प्रत्येक सऱ्यामध्ये कुठेसुद्धा वरबडायला नाही किंवा अद्दर तिरी मारायला नाही, आपण एक लेवल एक समान सेटिंग लावून मारलेली आहे। आणि आज जी आपण ऊसामध्ये सेटिंग जी लावलेली आहे ते काळा रान आहे आणि पाणी देऊन 10-12 दिवस जायले आहे, रानातून वल्ला आहे। आणि आपण जी सेटिंग वापरत आहोत तुम्ही पाहू शकता, PC जी आहे PC आपण ठेवलेला आहे 2 वर आणि DC जी आहे DC आपलं आहे 9 वर। आपलं हे PC आणि DC ची सेटिंग आहे। DC ऑन आहे आपलं, हे फुल वाढवलेलं आहे। ही जी इगन उचलायची स्पीड जी आहे ही सेंटरमध्ये ठेवलेली आहे आपण। आणि रान आपण वल्ला असल्यामुळे हार्डवर सेटिंग ठेवलेली आहे। आपण फक्त त्याकडला गेल्यानंतर किंवा ह्या कडला आल्यानंतर आपण फक्त ह्या बटनाचा वापर करतो। ह्या बटनाचा फक्त एका बटनाचाच वापर करतो आपण, इतर एक दुसरं कोणतं बटन दाबत नाही। फक्त ह्या कडला आल्यानंतर हे बटन दाबायचं, तिरी आपली वरी होणार आणि तिकडे जात असताना हे बटन दाबणार, तिरी आपली खाली होणार। खाली झाल्यानंतर जी आपण सेटिंग लावली आहे त्या सेटिंगवरच सगळं चालणार ट्रॅक्टर। आणि त्याकडला गेल्यानंतर फक्त हे बटन दाबायचं, तिरी आपली वरी येणार। ट्रॅक्टरवर कोणताही लोड नाही, व्यवस्थित सेटिंग लावून घेतलेली आहे आपण। आता आपण चार्जिंगचा पण वापर करत आहोत। इथं एक छोटासा ब्लूटूथ स्पीकर आहे, त्याला चार्जिंग चालू आहे मोबाईलला कनेक्ट करून। तुम्ही पाहू शकता मध्ये लाईट लागलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। भेटूया आपण नंतर नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय जवान।